ह्याला जोडून प्रश्न आहे. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी टीका केलेली की भाजपाने उमेदवारी देताना संघाचे किंवा तिकडचे भाजपाचे जे स्थानिक उमेदवार आहे त्यांना संधी दिली नाही. आता ही जी निवडणूक आहे ही मूळ भाजपवासी विरुद्ध घराणेशाही असं आहे. तर तुमचं काय मत आहे म्हणजे हे की बघा, उमेदवारी हा देताना घराणेशाही आणि शब्द इतका जुना झालाय. ऐकून घे. हां. त्याच्यातली जी घराणेशाही हा जो एक त्यावेळेला जो एक प्रभाव वाटत होता ना, तो संपलेला आहे. प्रत्येक पक्षामध्ये आता घराणेशाही म्हणजे त्यांचा रोख साधारण आमच्याकडे असू शकेल. असू गेल्या 2015 ते 25 कालखंडात आमच्या कोर घराण्यातला कोणीच नगरसेवक नव्हता. सागर नाईकला उलट मी थांबवलं. तुम्ही त्याच्यावर अन्याय केला. कोणाला? सागर नाईकला. म्हणजे घराणेशाही हा आजकाल कुठल्याही पक्षाला लागू नाही. शेवटी आता या ठिकाणी निवडून येणारा हा क्रायटेरिया आहे. आता सर्वच पक्षामध्ये म्हणजे एकमेकाची कुठल्या पक्षात किती गुंडे आहेत, किती चिटर लुटर आहेत याची यादी येते. नाही, खरं आहे ते. आता प्रश्न असा आहे की जोपर्यंत एखाद्या माणसावर आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत गुन्हेगार म्हटला जाणार नाही. हे पण खरं आहे. परंतु ह्याला कुठला पक्ष अपवाद राहिलेला नाही. आणि हे घराणेशाहीचे आरोप हे करणं म्हणजे आता उद्याला आता सांगा दिलं तर नवी मुंबईमध्ये एकेका त्यांच्याच पक्षाने एकेका घरात 4-4 तिकिटे दिलेली आहेत, 3-3 तिकिटे दिलेली आहेत ना. मग त्याला असं घराणेशाही बोलायची का? नाही, ते बरोबर नाही. त्याने त्याची चूक ती दुरुस्त करायला पाहिजे असं माझं मत आहे. अजून एक आहे म्हणजे वाशीमध्ये आता तुम्ही बघाल तर म्हणजे वेल प्लॅन सिटी असं बोलतात. पण आता गेल्या 2-3 वर्षामध्ये म्हणजे JN4, JN1, JN2, ए टाईप, सी टाईप इथे ना मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट चालू आहे. तिथे राहणारा वर्ग हा मध्यमवर्गीय आहे. आता तुमच्याच आहे ना जीव गावातले 2 उमेदवार आहे म्हणजे भोईर म्हणून भाजपाचे. त्या म्हणजे त्या म्युन्सिपाल्टीचं ऑफिस आहे नवी मुंबई. तिथे एंटर करताना ती रस्ता फक्त असा छोटासा आहे. आता समजा 2-3 वर्षाने तिकडे रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर लोक राहायला आली. आता सध्या तुम्ही बघितलं ना वाशीमध्ये संध्याकाळी 6 पासून आहे ना वाशी डेपो ते ब्ल्यू डायमंड इतकी ट्रॅफिक होते ना की जायला म्हणजे अर्धा 1 तासाच्या वर जातो. आता तुमचं वाशीवरती किंवा नवी मुंबई बोललं की गणेश नाईक असं म्हणजे समीकरण आहे. मग हे जेव्हा रिडेव्हलपमेंट होतं तेव्हा तुम्ही का म्हणजे असं यावरती तुमची प्रतिक्रिया काय? आणि त्याच क्षेत्रामध्ये शिंदे गटाचा नेता म्हणजे जे उपमुख्यमंत्र्यांचे असे जवळचे बोलले जातात आणि त्या दिवशी एकनाथ शिंदे पण बोलले की आम्हाला विकास पाहिजे. आता तो ठाण्यामध्ये आम्ही विकास बघितला. घोडबंदर रोडला लोकांना रिडेव्हलपमेंट मिळाले, टॉवर झाले, पण तिकडे जायला 1 ते 1.5 तास लागतो म्हणजे घोडबंदरमध्ये. हेच जर चित्र आता वाशीमध्ये पण होऊ शकतं का असं? बाबा शेख, आता टीव्हीला बातमी चालू आहे. गणेश नायकांनी म्हणलं हा युनिफाईड DCR कुठल्या शाण्याने निर्माण केला. मी योग्य ठिकाणी बोललो. आता कुठं बोललोय हे बोलणं बरंच गरजेचं नाही. पिन ड्रॉप सायलेन्स झाले सगळे. पूर्वीच्या काली एक FSI मुंबईला होता. काही कुणी जर अशी गॅलरी काढली तरी सुद्धा NGO त्या ठिकाणी थरारून फॅक्ट म्हणून मुंबईला त्या ठिकाणी मतं होतं. आज जसं खैरात वाटली जात तसं FSI वाटला गेलेला आहे. मी आज बोलतो, तुम्ही तो मुद्दा काढला तर सेक्टर 10 वगैरेचा 9 आणि 9A त्या ठिकाणी ज्याला पूर्ण इमारती होतील ना त्याला एका माणसाच्या वरती 2 माणसं असा प्रवास करायला लागेल. काय बोलतो मी? ही मी बोलतो तिथं कार जाणं मुश्किल, मोटरसायकल पण चालत बस एलिव्हेटेड म्हणजे 1 लेवल 2 लेवल 3 लेवलचे रस्ते करायला लागतील. हव्यास माणसाला पैसे कमवण्याचा किती असायला पाहिजे. अरे भविष्यकाला आता या आपल्यापर्यंत ठीक आहे, पुढच्या भावी पिढीला काय वाढणार आहेत? आज नवी मुंबई लिव्हेबल सिटी म्हटली जाते, सुंदर शहर म्हटलं जातं. मी सांगतो की ज्या दिवशी हा FSI वापरला गेला ना या शहरामध्ये कोणी राहायला, मी स्वतः म्हणजे इतकं प्रेम असताना सुद्धा मी पण कुठे वाडा मोखाडा जवाहर मुरबाड बिरबाड जायला मागेन. कारण जे वातावरण होणार आहे ना ते हव्यास आहे. एक प्रचलित म्हण आहे, मनी आफ्टर पॉवर आणि पॉवर आफ्टर मनी. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा. बरोबर आहे ना? हा हव्यास आहे. हे लोक त्यांच्या जीवनाच्या अंतिम टप्प्यामध्ये इतके रडतील ना की अंधाराचा कोणाला सुद्धा माफ करणार नाही.
माणसाच्या जीवनामध्ये मोठं होण्याची स्वप्न सगळ्यांनी बघितली पाहिजेत. आणि मी बोललो होतो लॉटरी लागली, बोललो होतो ना. ज्यावेळेला आम्ही देवेंद्र फडणवीस शपथ घेते असे वाटलं असताना त्या ठिकाणी शपथ एकनाथ शिंदेनी घेतली. बोललो मी त्यावेळेला, बोललो ना, आज पण बोलतोय. ह्याच्यात काय वावड आहे? भाजपचे इतके आमदार असताना त्याला मला वाटतं 105 होते. आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जनता बोलत होती की देवेंद्र फडणवीस आता शपथ घेतील. झालं, बदल, ठीक आहे. अरे पण त्याच्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीनं राज्यकारभार केला, हा कारभार राज्यकारभार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं. छत्रपती शिवाजी महाराज सर्व गोष्टींनी नैपुण्य त्यांच्याकडे होतं, पण तरी सुद्धा सेकंड ओपिनियनसाठी आपल्या सहकार्यांना ते पुढे करत होते. यांना वाटलं तर यांच्या आमच्या नंतर कोणी राजाच नाही, असं होतं का?